ते रोहित पवारांनी जेव्हापासून अन्नदात्यासाठी हे आंदोलन सुरू केले, अन्नत्याग आंदोलन सुरू केले, तेव्हापासून राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्यात। तर रोहित पवारांच्या आंदोलनावर राम शिंदेंनी सुद्धा टीका केली आहे। कर्जमाफीमध्ये कुठलीही त्रुटी नाही आणि हे आंदोलन कशासाठी आहे असा प्रश्न त्यांनी विचारला। तर आंदोलन करून भाविकांची गैरसोय करत असल्याचा आरोपही राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर केलाय। तर रोहित पवार हे दिशाहीन झाले आहेत असा टोलाही राम शिंदे यांनी लगावलाय। पंढरपूरमध्ये रोहित पवारांचा आंदोलनाचा आज आता दुसरा दिवस आहे। डॉक्टर तपासणी करतानाची दृश्य आपण पाहतोय। शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन रोहित पवार यांनी सुरू केलेले आहे। पंढरपूरमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये निश्चित स्वरूपामध्ये का आणि कशासाठी आंदोलन सुरू आहे हे शोधण्याची आवश्यकता आहे। विठ्ठलाच्या दारामध्ये लोकांची भक्तांची गैरसोय करून तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं, शेवटी कोण लोक आले, कसे लोक आले, त्यात किती शेतकरी होते हे देखील तपासण्याची आवश्यकता आहे। कर्जमाफीमध्ये त्रुटी दिसत नाही आणि हे काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। दिशाहीन झाल्याच्या नंतर, सैरभैर झाल्याच्या नंतर अशा परिस्थितीमध्ये कोणता विषय घेऊन काय करावं हे लक्षात न आल्यामुळं असा हा फंडा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे।